आणि ते भाबड सरांच्या स्नेहासाठी आज ते आले ऍडजस्ट करून बरं. विठाला 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 विठाला. बार्शी तालुक्यातल्या धामण गावातल्या संत श्रेष्ठ मानकोजी बोधले नावाच्या महात्म्याने सांगितलं, सावध होई बापा, काळ लागला मापा. आपण साधू पुढच्या पिढीला सांगितली पाहिजे. काय झालं तुकाराम महाराज सांगितले पाहिजे पुढच्या पिढीला. काय झालं त्यांच्या जीवनामध्ये. 19व्या वर्षी मुलगा झाला, त्यांना नाकी डोळी नीटच गोरा पान. जसे महाराज होते तसाच त्यांच्या चरित्रात आहे. जसे महाराज दिसायचे ना तसाच दिसायचा. 1 वर्षाचा झाला, महाराज 20 वर्षांची झाली. त्याला मांडीवर घेऊन बसले होते, ते लेकरू तापाने फनफनलं. महाराज श्रीमंत होते, महाराज शेती करायची म्हणून लोक त्यांना कुणबी म्हणायचे. महाराज कर्ज वाटायचे म्हणून लोक त्यांना सावकार म्हणायचे. महाराज व्यापार करायचे म्हणून लोक त्यांना वाणी म्हणायचे. आणि महाराज बाजारपेठेचे प्रमुख होते म्हणून लोक त्यांना महाजन म्हणायचे. 4 व्यवसाय होते, पैसा होता. महाराजांना वाटलं की हे काय आजारपण आहे, डॉक्टर येतील, वैद्य येतील, आजारपण जाईल. डॉक्टर आले पण आजारपण नाही गेलं. महाराज तुकाराम महाराजांचा मुलगा गेला, मांडीवर झोपलेला, 1 वर्षाचा. फार जीव होता त्याच्यावर तुकाराम महाराजांचा. का नसावा, आपल्या घरी जन्माला आलेला कृष्ण आहे, तो आपलं लेकरू आहे, ते जीव लावा त्याला. पण ते लेकरू गेलं महाराज, 1 वर्षाचं लेकरू. त्याने डोळे मिटले. तुकाराम महाराज 20 वर्ष वय, काय कळत असतं 20व्या वर्षी. आईला आवाज दिला, आई बघ ना संताजी उठत नाही. कनकाईचे डोळे मात्र अनुभवी होते, वृद्ध होते, तिने अनेक मृत्यू पाहिलेले होते. तिला शंका आली, ती खाली बसली, नातवाचा हात हातात धरला, थंड वाटला. शंका आली आणि पदराचा धागा नाकासमोर नेला, धागा हल्ला नाही. कनकाईने सांगितलं, तू तुकया अंत्यसंस्काराची तयारी कर. कनकाईने डोळ्याला पदर लावला. तुकाराम महाराजांच्या पोटात भीतीने गोळा आला. माझं 1 वर्षाचं लेकरू, एवढं गोरपान, माझ्यासारखं दिसणार, हे माझ्या समोर असं काळाने नेलं. महाराजांना मृत्यूने पहिल्यांदा इतक्या जवळून दर्शन दिलं. महाराज त्याचं अंत्यसंस्कार उरकून आले, बाहेर ओट्यावर बसले, गुडघ्यावर मान टेकवली, खूप रडले महाराज. संसार वेलीला आलेलं पहिलं फळ होतं आणि ते असं काळाने मांडीवून उचलून नेलं. पुढच्याच 2 महिन्यामध्ये तुकाराम महाराजांची वडील गेले, त्यांचं नाव होतं बोल्होबा. बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तुकाराम महाराजांची मोठी वहिनी गेली. मोठ्या वहिनीच्या म्हणजे तुकाराम महाराजांच्या भावाचं नाव होतं सावजी, त्याची पत्नी गेली. वडील गेले ना आता वहिनी गेली. तुकाराम महाराजांना खूप शंका वाटायला लागली, मोठा भाऊ निघून जाईल, संन्याशी होईल, विरक्त होईल. त्याला मुलबाळ नव्हतं. त्याच्या चरणावर डोकं टेकवलं आणि सांगितलं होतं, दादा मी शेती करेन, मी व्यापार करेन, मी दुकान चालवेन, मी महाजनकी करीन, फक्त ना तू असा सावलीसारखा राहा. असं आहे, भाऊ गेला की अर्धी ताकद जात असते आणि बाप गेला की छत्र जात असतं. छत्र तर गेलंच, अर्धी ताकद तुझ्या रूपाने आहे, तू थांब, मी सगळं करीन, तू फक्त थांब. तरी पण महाराजांना त्यांनी शब्द नाही दिला. महाराज रात्री 10 वेळा उठायचे, त्याच्या खोलीत जायचे. तो दिसला की बरं वाटायचं, परत यायचे, परत उठायचे. एके रात्री महाराज उठले, त्याच्या खोलीत गेले, अंथरुणात सावजी नव्हता. पोटात धस्स झालं, अख्खं घर शोधलं, नव्हता. गोठ्यात गेले गाईच्या, नव्हता सावजी. घोड्यांच्या पाग्यात गेले, नव्हता सावजी. सकाळ झाली, घोड्यावर बसले. महाराजांनी अख्खे नातेवाईक शोधून पाहिले, पण सावजी नव्हता. संध्याकाळी कोणीतरी आलं आणि त्यांनी निरोप सांगितला, तुझ्या भावानी निरोप सांगितलाय, तुकया मला शोधू नको, प्रपंच चांगला कर, माझा मोह धरू नको. महाराजांना परत एकदा रडू कोसळलं. आपला साथीदार गेला, खांद्यावर असा संकटाच्या काळी ताकदीचा हात ठेवणारा आपला भाऊ गेला, सावजी. महाराजांना एकच आधार उडला होता, तो म्हणजे आईचा. कनकाई तिचं नाव, लोहगावची होती. महाराजांचं गाव आजोळ, मामाचं गाव लोहगाव, जिथं पुण्याचं विमानतळात. तिच्या पायावर डोकं टेकवलं. महाराजांनी सांगितलं होतं की आई तू थांब बरं, 2च आधार आहेत, आवली म्हणजे पत्नी तुकाराम महाराजांची आणि तू. त्याच्या पुढच्याच महिन्यामध्ये तुकाराम महाराजांची पत्नी गेली. महाराज पत्नी, बायको, मोठी पत्नी जी आजारी होती, रखुमाई. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एकान्न करिता. सगळं प्रतिकूल झालं. काय काय प्रतिकूल झालं. लोक निंदा, नालस्ती, उपहास, अपमान करू लागली. जी लोक चांगलं म्हणायचं तीच लोक दम देऊ लागली. आता
कारण पैसा गेला, लोक गेली, आधार गेला. गोपाला पाटील गावाची ही लोक गोपाला पाटील गावाची ही लोक आता मज भीक कोण घाली घाली आता मज भीक कोण घाली. गोपाला पाटील गावची लोक गोपाला पाटील गावची लोक आता भीक कोण घाली ओ आता मग भीक कोण घाली. आता काय खावे कोणीकडे जावे गावात राहावे कोण्या वेळे गावात राहावे कोण्या वेळे. गोपाला पाटील गावची लोक गोपाला पाटील गावची लोक आता मज भीक कोण घाली आता मज भीक कोण भले लोकियाची सांगितली मात, भले लोकियाची सांगितली मात, भले लोकियाची सांगितली मात, केला घात माझ्या दुर्बळाचा. महाराज म्हणतात मी गरीब माणूस, घात झाला माझा, केला घात माझ्या दुर्बळाचा. महाराजांची त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आई गेली. महाराज आई, पत्नी गेली आधी मोठी, त्याच्यानंतर आई गेली. म्हणजे 8 महिन्यामध्ये रक्ताची 6 लोक गेली. रक्ताची किती महिन्यामध्ये? 8 महिन्यामध्ये. 1 वर्ष म्हणा. एका वर्षामध्ये तुकाराम महाराजांची जवळची रक्ताची जीवलग 6 लोक गेली. म्हणून जेव्हा जेव्हा मायबाप असं वाटेल ना तुम्हाला की खूप दुःख आहे, काय खरं नाही माझ्या जीवनामध्ये गड्या, तुकाराम महाराजांचं चरित्र वाचत जा. आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, एवढं दुःख तर नाही येतं आपल्यावर गड्या. एवढं दुःख येतं का खरं सांगा बरं? हां, एवढे आपण दुःखाचे पाडे कायम दुसऱ्या पुढे वाचत बसतो. येतात ते आपले दुःख, एवढी मोठाली संकट आपल्यावर कोसळतात का? हां, दुकान गेलं, लोक सावकारी म्हणजे कर्ज देईना, निंदा झाली, नालस्ती झाली, चारित्र्यावर शिंतोडे घालणारे आरोप झाले महाराजांवर. आणि सगळं एवढी दुःख आपल्यावर येतात का? आपल्या फार छोटी दुःख आहे काय, एवढंसं नुकसान झालं, कीर्तनाला गेलो आणि चप्पलच गेली गड्या, हे दुःख आहे दुःख. त्या काळे महाराज ते धारणगावचे आपले कीर्तन त्यांचं बघितलं महाराजांचं, गेलो कीर्तनाला चप्पलच गेली गड्या, परत त्यांच्या कीर्तनालाच नाही जा. म्हणजे त्यांनी नेली काय, कमाल मोठी त्यांची स्वतःची होती ना हक्काची, पर्सनल चप्पल आहे त्यांना, असंच काय म्हणतात. एवढी दुःख आपल्यावर येतच नाही. तुका म्हणे आलो सोचित संकटे मी माझे ओखेटे आहे देवा मी माझे ओखेटे आहे देवा सर्व माझा काळ तुझिया चिंतने सर्व माझा काळ तुझिया चिंतने सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मैने इच्छितेच काया वाचा मैने इच्छितेच इच्छितसे. तुका म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकट. मी तुकाराम महाराजांचं जीवन एका बाजूला मी तुम्हाला मांडले बरं का, एका बाजूला तुकाराम महाराजांचं जीवन छोटं सांगितलं थोडक्यात, आणि एका बाजूला आजचा अभंग ठेवलाय, सर्व सुखे आजी येथेची ओळली, मला सगळी सुख मिळाली. मला सांगा हे जीवन या अभंगात बसतं का बरं? हा अभंग या जीवनात बसतो का बरं? सर्व सुखे आजी येथेची ओळली, सगळी सुख मला मिळाली, हे जीवन या अभंगात बसतं का? हा अभंग याच्यात बसतो का? नाही बसत, नाही बसत. त्याचं झालं असं महाराज की तुकाराम महाराजांनी सुख शोधण्याचा प्रयत्न प्रपंचात कधीच केला नाही.
तो करायचाही नसतो. सुख प्रपंचाचा गुणधर्मच नाही. प्रपंच समाधानाने करता येतो. प्रपंच सुखाने नसता करता येतो, प्रपंच समाधानाने करता येत असतो. महाराजांनी प्रपंच समाधानाने केला. सुख शोधण्यासाठी महाराजांनी मात्र अध्यात्माकडे, साधूकडे आशेनं पाहिलं, प्रयत्न केले आणि ते मिळालं. सर्व सुखे आजी येथेच. अहो ते मिळणारच नाही. तिथं ज्ञानेश्वर माऊलींची स्पष्ट 9व्या अध्यायामध्ये उभी आहे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजे लकवनाची श्रवणी, कैसी सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. मृत्यूलोकाचा म्हणजे संसाराचा गुणधर्मच सुख नाही, तर आपल्याला कसं काय मिळेल ते. म्हणून संसारात तुम्ही सर्व सुख मिळाले असं म्हणू शकत नाही. संसाराचं सुख मिळतं पण त्याला तुम्ही सर्व सुख नाही म्हणू शकत. ते असं पूर्ण एकदम भरभरून असं मिळत नाही. ते मिळतं पण ते आळणी आळणी वाटतं. ते एक तर मिळतं पार असं वेळ गेल्यावर निघतं, मिळतं असं वेळ गेल्यावर. ते लहानपणी ना शाळेसमोर पेटी यायची उन्हाळ्यामध्ये. त्या पेटीमध्ये बर्फाचे अशा लाद्या असायच्या छोट्या छोट्या, त्याला बांबूची काडी असायची. ते 5 पैशाला मिळायचं. गारीगार गारीगार उन्हाळ्यामध्ये यायचं. ते 5 पैशाला मिळायचं. आमची आजी ॲल्युमिनियमचे 5 पैसे चौकोनी असायची ती द्यायची आणि फार आनंद वाटायचा. ज्या दिवशी ती देईल ते कधी सुट्टी होते गाड्या दुपारी, आणि ते बरोबर दुपारी त्याचा आवाज ऐकूच यायचा आणि बरोबर बाहेर पळून. ती मजा अशी असायची, ते लाल घेतलं का जीभ लाल व्हायची, ते जांभळं घेतलं का दुसऱ्या दिवशी बदलून कलर बदलून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी परत ते निळा घ्यायचा, असं घ्यायचं, असं हिरवा घ्यायचा. आणि तेव्हा काही रंगाबद्दल एवढं वातावरण खराब नव्हतं आहे की नाही. त्याच्यामुळे घ्यायचा कोणताही रंग घ्यायचा. ते का तेव्हा काही नव्हतं आहे की, सोशल मीडिया नव्हता, काय कुठल्या रंगाचं काही वाटत नव्हतं. छान काळ होता, चांगला काळ. ते घेतलं का जीभ अशी व्हायची. माझी एक इच्छा होती पा, माझी एक अशी इच्छा होती की आपण मोठे झालो, खूप पैसे आले की अख्खी गारीगारची पेटी विकत घेऊ. माझी इच्छा, माझी काय तुमची पण होती. मी बोललो एवढंच झालं, बोलून बसलो हो मी. आपली काय इच्छा होती, गारीगारची पेटी विकत घ्यायची. सुख संसाराचं कसं असतं सांगतो ना. मोठं झाल्यावर पेटी विकत घेणार होतो. झालो की नाही आपण मोठे. पेटी घेण्या इतके पैसे मिळाले की नाही हो, खरं बोला. पेटी घेण्या इतके पैसे खिशात मिळाले की नाही. मिळाले. घेतली गारीगारची पेटी आपण विकत. आपणच फार गारीगार होऊन गेले, थंडगार एकदम, हलवू नये चालवू नये. हा, याला म्हणतात संसाराचं सुख. म्हणजे आले पैसे, मोठे पण झालो, पण ती इच्छाच निघून गेली. याचं नाव संसाराचं सुख. म्हणून तुम्ही त्याला सर्व सुख म्हणूच शकत नाही. सर्व सुख म्हणायचं अध्यात्मातल्याच सुखाला. सर्व सुख म्हणायचं जे संतांच्या पायी मिळतं त्यालाच. सुख बसे हे चिठाई, सुख बसे हे चिठाई, सुख बसे चिठाई, सुख बसे चिठाई, बहु पायी संताची या, बहु पायी संताची या, मन भोरी केला वास, मन भोरी केला वास. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची लहरी, ज्ञानबाई अलंकापुरी, ज्ञानबाई अलंकापुरी, हो ज्ञानबाई अलंकापुरी, हो ज्ञानबाई अलंकापुरी. संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नये. तिथं संसार म्हणजे फरफट आहे. संसार म्हणजे फरफट आहे महाराज. त्या सुपरफास्ट गाडीने मी कल्याणहून बसलो होतो. मला मनमाडला जायचं होतं कीर्तनाला. काय गोदान का काहीतरी नाव आहे त्या गाडीचं. ती नाशिकला थांबत नाही बरं का. नाशिकला तिला स्टॉप नाही.
मी त्या गाडीने प्रवास करत होतो. एक माणूस नाशिकला उतरायचं होतं त्याला, ते बसला चुकून त्या गाडीत. आणि ते बसल्यावर ती गाडी निघाल्यावर मग ते विचारलं नाशिकहून जाणार, तर ते लोक नाशिकहून जाणार पण नाशिकमध्ये थांबणार नाही. नवीनच माणूस त्याचा पहिला दुसरा प्रवास ट्रेनचा, ते घाबरला आता काय करायचं. तर ते एक हुशार माणूस होता, ते म्हणे नाशिकला थांबत नाही पण स्लो होते. तर तुला असं करता येईल का, गाडीतून उतरून गाडी ज्या दिशेनं चालली तिकडं पळायचं जमेल. त्याचं पळायला मजबूत आहे, खेड्यावरचं माणूस हे मजबूत आहे, आपण पळू, तुम्ही फक्त मला. तर त्यांनी ट्रेनिंग दिलं बरं का. नाशिक येईपर्यंत गाडी थोडी स्लो होईल, आम्ही तुला सांगणार नाशिक आलं, तू जिकडं गाडी धावते का नाही तिकडंच उडी मारायची आणि गाडीच्याच वेगात धावायचं. म्हणजे आपला गाडीचा वेग मिसळला की मग भौतिकशास्त्र आहे की नाही, फिजिक्स, मग काय आपण मागे पुढे होत नाही, आपण पडत नाही. तर आम्ही तुला नाशिक आल्यावर सांगू. तो तयारच सॅग बिग टांगून घाबरलेला माणूस बिचारा आलं नाशिक. गाडी स्लो पण झाली, जरा जास्त स्लो झाली, आणि त्याला सांगितलं त्यांनी उडी मार. त्यांनी उडी मारली, ते पळत सुटलं. ते जास्त पळत सुटला महाराज, जास्त जरा वेगात. ते पुढच्या डब्याच्या दरवाजाजवळ गेला, पुढच्या. त्यांना वाटलं याला गाडीत यायचं, त्यांनी घेतलं ना ओढून. परत मनमाडच, परत मनमाडच. संसार म्हणजे मोठी फरफट आहे, याच्यामध्ये तुम्ही सुखाची आशा नाही करायची. ज्याला असं वाटलं सुख घ्यायचंय त्यांनी सरळ या अभंगाच्या पत्त्यावर सुख शोधायला यायचं. काय पत्ता आहे? संतांची देखिली चरणांबुजे. एक ग्रंथ वाचला बरं का मी, ऐका, फार छान आहे. भक्तमाल नावाचा ग्रंथ माझ्या वाचण्यात गेला. त्याच्यात एक चरणांबुजे शब्दाचा अर्थ आहे चरण कमळ. अंबुज म्हणजे कमळ, अंबू म्हणजे पाणी, पाण्यात ज्याचा जन्म आहे कमळ. चरण कमळ संतांची पाहिली आणि मला सगळ्या सुखाची प्राप्ती झाली. संतांचे पाय हे सगळ्या सुखाची निधीची जागा आहे. एक फार सुंदर दृष्टांत आहे भक्तमाल ग्रंथातला, माझ्या वाचण्यात गेला. 400 संतांची चरित्र आहे त्या ग्रंथामध्ये. भक्तमाल आपण इथं कथा पण केलेली एक 4 वर्षांपूर्वी त्या ग्रंथाची, भक्तमाल. त्याच्यामध्ये भारतातल्या 400 संतांची चरित्र आहेत. नाभाजी नावाचे लेखक आहेत, त्याच्यात तुलसीदासजींचं चरित्र आहे, मीराबाईंचं चरित्र आहे, नामदेव महाराजांचं चरित्र आहे, तुकाराम महाराजांचं चरित्र आहे, सूरदासजींचं चरित्र आहे, कबीर महाराजांचं चरित्र आहे, रूप गोस्वामी, जीव गोस्वामी, साधू संतांचे त्या चरित्र आहे. 400 संतांची त्या ग्रंथामध्ये चरित्र आहे. 400 वर्षापूर्वीचाच ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये 450 वर्षापूर्वीचं मलुकदास नावाच्या महात्म्याचं एक चरित्र येतं, फार छान आहे. त्या मलुकचा जन्म झाला प्रयागमध्ये. प्रयाग केवढी पवित्र नगरी, गंगा यमुना सरस्वती 3 पवित्र नद्यांचा संगम. हिंदू माणसाने आयुष्यात एकदा तरी आंघोळ करावी, स्नान करावं, अशी पवित्र जागा. ते जन्माला आलं पोरग, एकुलतं एक जन्माला आलं, काय भाग्यवान. आई धार्मिक, किती भाग्यवान. एकुलतं एक जमीनदाराचं पोरग, शहर चांगलं, देखणं रूपवान जन्माला आलं. 18 वर्षांचं झालं, पण ते नास्तिक झालं महाराज. नास्तिक, देव धर्म न मानणार ते झालं. आई म्हटली का, अरे गावात आमके संत आले, जा दर्शन करून येते. म्हणते संतांना काय काम आहे का, ते येतात मग आपण त्यांच्या मागे हिंडायचं का, यांना काय काम असतं. तेव्हा साधू संतांना ते अशा वृत्तीचं होतं. गावामध्ये मुरारीदास नावाचे वृंदावनचे संत आले, त्यांच्या हातून कृष्ण लोणी खायचा, एवढे सिद्ध संत होते मुरारीदास. अख्खं प्रयाग त्यांच्या दर्शनाला जाऊन आलं. आई पण जाऊन आली. पोरांनी सांगितलं आई, अर्थात ते गेलं नाही, त्याला काही घेणं नव्हतं त्याच्याशी. आई जाऊन आली ना, आईला त्यांनी सांगितलं आई मला जेवायला वाढ. आई जेवायला वाढत होती आणि रडत होती, तिचे अश्रू त्या ताटात पडत होते. मलुकने 18 वर्षांच्या पोरांनी विचारलं आई तू का रडते. तर तिने सांगितलं काय करंटी जन्माला आली मी. त्याने विचारलं करंटी का, एवढं चांगल्या घरात जन्माला आली तू, माझ्यासारख्या बुद्धिवान पोराची आई आहे तू आणि करंटी म्हणते. त्यांनी सांगितलं म्हणून तर तुझ्यासारख्या नास्तिकाला जन्म दिला मी, नसता जन्म दिला तर किती बरं झालं असतं. अरे ते मुरारीदास नावाचे गावातले संत आले, गावात संत आले, अख्खं गाव दर्शनाला जाऊन आलं, तू गेला नाही. त्यांनी सांगितलं म्हणजे मी जर दर्शनाला गेलो तर तू रडायची थांबशील का. म्हणले थांबेल. बरं मग मी जाऊन येतो ना. ते गेलं महाराज, ते गेलं. त्याला कळालं अमख्या धर्मशाळेमध्ये उतरलेत महाराज. ते गेलं, नेमकं त्यांचं प्रवचन सुरू होतं. ते सांगत होते देव विश्वंभर आहे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. देव भरण पोषण करतो, देव आपलं पोट भरतो. त्यांनी ते 2-5 वाक्य वाचले, ऐकले, प्रवचन संपलं. गेलं, ते पाया पडलं, वाकलं, इच्छा नव्हती पण केला नमस्कार. सांगितलं महाराज मी
आलो दर्शनाला तुमच्या. खरं माझी काही इच्छा नव्हती. मला काही याच्यात काय म्हणतात हां हां इंटरेस्ट नाही. मला काही याच्यात इंटरेस्ट नाही महाराज. रस नाही महाराज मला याच्यात. माझं कुर्ल्याला कामगार नगरला कीर्तन होतं आता मागच्या महिन्यामध्ये. मला एक नाही आपल्याच कडलं पुढं घ्या जॉबला. मला म्हणे महाराज रविवारी मला सुट्टी आहे, मला तुम्हाला भेटायचं आहे. तर म्हटलं ये 7 ते 9 कीर्तन आहे. मला पण रिकामाच आहे मी पण तरी पण मी 9:05 येईन. 9:05 काय दिवे लावायचे तिथं का पंत्या लावायच्या तिथे. तर मला म्हणे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही महाराज, इंटरेस्ट नाही. तर त्यांनी सांगितलं मला काही इंटरेस्ट नाही महाराज बरं का. पण आई रडत होती पण म्हणून मी आलो महाराज. आणि तुमचं हे काय पटलं नाही महाराज. देव जेव घालतो म्हणे, देव जेव घालतो. अहो देव कुठं जेव घालतो महाराज. माझी आई भाकरी करते म्हणून मी जेवतो. माझे बाबा शेतातून आणतात म्हणून मी जेवतो. साधूने सांगितलं तुझी आई भाकरी नाही करणार तरी तू जेवशील, आणि तुझे वडील पिकवून नाही आणणार शेतातून तरी तू जेवशील. ते रागानेच घरी गेलं. ना आईला सांगितलं काय कोणाकडे पाठवते. ते म्हणतात तू नाही बनवलं तरी मी जेवेन, आणि बाबांनी नाही आणलं तरी मी जेवेन. आईने सांगितलं साधू म्हणतात ना खरं आहे, तू जेवशील पोरा. त्याला रागच आला मारा. त्यांनी सांगितलं वाढू नको अजिबात, मी नाही जेवणार. ते गेलं आणि स्वतःच्या शेतातल्या भल्या मोठ्या वाढलेल्या आंब्याच्या झाडावरच जाऊन बसलं रागाने, की देव कस काय जीव घालतो पाहतो मी. मला जेवायचंच नाही, मी दिवसभर उपवाशी राहील. कस काय देव जीव घालतो, कस काय देव विश्वंभर पाहतोच आता. ते दिवसभर त्याच्यावर बसायचं ठरवलं. भलं मोठं आंब्याचं झाड 4 किलोमीटर उंच दिसणार, त्या भागात सगळ्यात उंच आवाढव्य असं ते आंब्याचं झाड स्वतःच्याच शेतातलं जाऊन बसलं त्याच्यावर. आणि दृष्टांत माझा नाही, दृष्टांत भक्तमाल ग्रंथातला आहे. सत्य खरा आहे, घडलेला आहे. झालं असं की त्याच राज्याचा राजकुमार त्याला वनभोजन करण्याची इच्छा झाली. त्याचे 4 मित्र आणि त्यांनी 2 नोकर सोबत घेतले. डबा बांधला, टिफिन बांधला. चला कोणत्या झाडाखाली बसता रे. त्यांना तेच झाड दिसलं, मोठं झाड होतं. गेले त्या झाडाखाली, घोडे बांधले बाजूला, चटई टाकली, सावलीमध्ये चटई टाकली. याचं वरतून याची नजर गेली. काय नशीब बघा. जेवण मांडलं त्या राजकुमाराचं, छान जेवण. राजकुमाराचा डबा, त्याच्यात चटण्या, लोणचे, भाज्या, मिठाया सगळं होतं. याच्या तोंडाला पाणी सुटलं पण याने मान वळवून घेतली. काय का असे ना पण जेवायचं नाही, काय का असे मान वळवून घेतली. तेवढ्यात काय झालं, त्याच प्रदेशातून परिसरातून 35 दरोडेखोर सोनं नाणं लुटून आणि चालले होते. त्यांनाही ते आपापसात वाटायचं होतं. म्हटले सारखं इमानदारीने वाटायला पाहिजे, इमानदारीने. दरोडेखोर म्हटले इमानदारीने कुठं वाटता येईल बरं आपल्याला, जागा कोणती शोधता येईल बरं, सापडता येईल बरं. तर ते लांबून तेच झाड दिसलं महाराज. तर त्या 35 दरोडेखोरांनी त्यांचे घोडे त्याच पिकातून घातले. आणि जसे ते दरोडेखोर आणि त्यांच्या कमरेच्या तलवारी पाहिल्या, ते राजकुमाराने ते जेवण तिथं सोडलं, पळून गेला तो. कारण सैन्य नव्हतं त्याच्याजवळ. जेवण मांडलेलं राहिलं. 35 दरोडेखोर घोडे बांधले गेले. सुंदर जेवण, भूक लागली होती, दुपारची वेळ. आणि जेवण तर राजकुमाराचा डबा होता तो. जेव्हा वाटलं पण विश्वास बसे ना, काही सापळा तर नाही ना, ट्रॅप तर नाही ना, काही गुंगीचं औषध तर नाही ना, विष तर नाही ना. काय करावं गड्या. बरं सोडवे ना, कारण त्याचं मांडणी, प्रेझेंटेशन, प्रस्तुतीकरण राजकुमाराचा डबा होता. एवढं छान होतं. आणि खायचं पण धाडस होईना, खायचं पण धाडस होईना. काय करायचं, कोणी सापडतं का पहा रे, कोणी ठेवलं असेल बरं, कोणी ठेवलं असेल बरं. एकाची नजर वरती गेली आणि त्यांना हे 18 वर्षाचे महाराज दिसले. तर त्या दरोडेखोरांनी एकाने सांगितलं खाली उतर. तर त्यांनी सांगितलं मी उतरेन पण मी काही खाणार नाही. म्हटलं यानेच काहीतरी गोळ केला. खाली उतर. मी काही खाणार नाही. बरं तू उतर तर खाली, आपण नंतर पाहू. मी काही खाणार नाही आधीच सांग. अरे तू उतर तर खाली. मग ते खाली उतरला महाराज. तो दरोडेखोरांचा टोळीचा प्रमुख पुढे झाला. त्याच्या हातात दांडकं होतं मोठं. आणि त्यांनी सांगितलं तो लाडू खाऊन दाखव. त्यांनी सांगितलं मी म्हटलो ना मी खाणार नाही. कसा खाणार नाही असा जोरात. आणि तो खालीच बसला महाराज. श्रीमंताचं पोरग ते नाजूक वाढलेलं खालीच बसलो. तो दरोडेखोर त्याच्या उरावर बसला आणि त्याला लाडू खाऊ घातला. तर त्यांनी सांगितलं मी लाडू खाल्ला पण मी बर्फी खाणार नाही. म्हटले बर्फीमध्ये काहीतरी आहे. बर्फी पण खाऊ घातली. भाजी खाऊ घाला रे, थोडी भाजी खाऊ घातली, चटणी खाऊ घातलं, लोणचं खाऊ घातलं, मिठाया प्रत्येक. बरं पदार्थ राजकुमाराचा डबा होता. सगळ्या पदार्थातून एक एक घास. त्याचं पोट भरलं फुल. आणि मग त्याला असा बसवला 1-1.5 तास आणि त्याचं निरीक्षण केलं. हा काही काळा निळा पडतो का काय बा, तोंडातून काय फेस येतो का काय, कसं काय झालं नाही. आता ते चांगलंच जेवण होतं. आणि मग त्याला घरी पाठवलं. तू घरी जा.
तो घरी आला आणि आईने विचारलं काय झालं रे. त्याने सांगितलं आई देव जेव घालतो बरं. बरोबर आहे तुझं. आई आपण जर नाही जेवलो ना देव असं दांडकं घेऊन फटके टाकून देव जीव घालतो. आई आपण नाही म्हटलो तर देव डायरेक्ट उराव बसतो. आई आपल्या पहिल्यांदा देव 6 जणाला पाठवतो तो गरीब राहतात. आणि जर आपण जर त्यांचं नाही ऐकलं ना मग देव असे 35 जण डेंजर पाठवतो आणि मग असा फुल संपला दृष्टांत. त्या महात्म्याचं नाव आहे मलुकदास. हा दृष्टांत आहे भक्तमाल नावाच्या जगप्रसिद्ध ग्रंथातील. नक्की आणा, नक्की ग्रंथ वाचा, फार छान ग्रंथ आहे. हा ग्रंथ आहे, हा दृष्टांत आहे 450 वर्षांपूर्वीचा. तुम्ही जर कधी वृंदावनला गेलात तर वृंदावनला कधी जाऊन विचारा की मलुक पीठ कुठे आहे. तुम्हाला ते सांगतील अमक्या अमक्या ठिकाणी मलुक पीठ आहे. त्या पीठाचे अध्यक्ष आहे स्वामी राजेंद्रदासजी महाराज. त्यांची कथा कायम संस्कार चॅनलला सुरू असते. त्यांनी आता आपल्या गोदावरीची परिक्रमा केली. गोदावरी जशी नर्मदा परिक्रमा असते ना तशी गोदावरी परिक्रमा केली. संवत्सरून आम्हाला त्यांनी फोन केला की डबा आम्हाला जेवण आणा. आम्ही गेलो तर ते त्या पीठाचे अध्यक्ष आहेत. तुम्ही कधी वृंदावनला जा त्यांना विचारा की हे जे मी दर्शन घेतलं हे काय आहे. तर ते सांगतील की हे मलुक नावाचे संत आहेत. आणि त्यांना जर तुम्ही विचाराल की यांनी काय केलं तर ते सांगतील की यांनी फक्त संताच्या चरणी त्या महात्म्याच्या इंटरेस्ट नाही म्हणून यांनी फक्त संताच्या पायी डोकं टेकवलं आणि यांचं जीवन बदललं. मला काय म्हणायचंय, इच्छा नसताना केवळ आई म्हणते. आईचं रडणं थांबवण्यासाठी त्या मलुकदास नावाच्या महात्म्याने अनिच्छेनं इच्छा नसताना साधूच्या पायी डोकं टेकवलं. जीवनात एवढं सुख आलं महाराज. आपण जर श्रद्धेने तुकाराम महाराजांच्या चरणी डोकं टेकवलं, आपण जर श्रद्धेने दंताळेश्वर महाराजांच्या चरणी डोकं टेकवलं, आपण जर श्रद्धेने हनुमंतरायांच्या, श्रद्धेने जर आपण पांडुरंगाच्या, काहीच होणार नाही का हो चांगलं. संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की प्रहलाद जी की बन गई. हरि सुमिरनी में लाग रे तोरी अच्छी बनेगी. संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. तोरी बिगड़ी मन तोरी अच्छी बनेगी. रघुमाए रघुमाए जय विठोबा रघुमाए. कैलास त्र्यंबक भाबड, जनार्दन शिवाजी भाबड, नामदेव कारभारी भाबड यांनी पुढे यायचं आहे. बाळू किसन भाबड, देवराम वाळीबा भाबड आणि खंडू पोपट भाबड यांनी पुढे यायचं आहे. विठोबा रघुमाए. हरी जय जय विठोबा रघुमाए. जय विठोबा रघुमाए. जय विराया सोपान मुक्ताबाई दान संजय दैवता निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सखया. 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 सोपान मुक्ताबाई दान सखया. सोपान मुक्ताबाई दान सखया. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे. तुकाराम महाराज म्हणतायत की सर्व काळ मी ही इच्छा करत होतो की साधू भेटावे. साधू भेटतात कशाने, कोणत्या पुण्याने साधू भेटतात. तुकाराम महाराजांनी असा प्रश्न विचारलाय की कोण पुण्य यांचा होईन सेवक. त्याचं उत्तर या चरणात आहे की साधू पुण्याईने नाही भेटत महाराज, साधू भेटतात तळमळीने. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे. सर्व काळ आठवण करावी लागते, सर्व काळ इच्छा करावी लागते, म्हणजे साधू भेटत असतात. सर्व काळ होतो आठवीत मनी,
तुकाराम महाराज म्हणताय, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. वाचा कुंठित राहिली, चित्त समाधान झालं, चित्ताचं धावणं थांबलं. चित्त दोनच ठिकाणी धावणं थांबवू शकतं, दोनच ठिकाणी. एक देवाचे पाय, दुसरे संताचे पाय. तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, जगातल्या सगळ्यात शक्तिशाली देशाचा शक्तिशाली माणूस आहे ट्रम्प, आहे की नाही. त्याला सुद्धा तो व्हेनेझुएला देश पाहिजे, त्याला सुद्धा अजून काहीतरी पाहिजे, त्याला सुद्धा अजून काहीतरी. मी काय म्हणत नाही इराण लय बा भारी, असं काही नाही. ते सगळेच एक ही तालिकी चट्टे बट्टे, आहे की नाही. मला असं म्हणायचं की एवढ्या ताकदवान देशाचा ताकदवान माणूस, पण तरी सुद्धा त्याचं चित्त थांबत नाही. याचा अर्थच असा आहे की जगामध्ये चित्त शांत करण्याची ताकद जगातल्या कुठल्याच पैशात, पदामध्ये, प्रतिष्ठेमध्ये नाही. आपलं चित्त थांबवण्याची, शांत करण्याची ताकद फक्त देवाच्या पायी आहे. देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण. ज्ञानेश्वर माऊलींचा म्हणणे, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण. आपुला गे माये असेन धनीवरी, आपुले माहेरी. अनेक साधूच्या पायी चित्त थांबतं, साधूच्या पायी चित्त थांबतं. 5 मिनिटं माझ्याकडे, मी 2 मिनिटात एक दृष्टांत सांगणार, 3 मिनिटात तुम्हाला 2 सूचना सांगणार, 9ला बरोबर थांबणार. या नारायणगावचे सावकार होते, एक मारुती ठोंबरे सावकार. थोडा असा रंगीत रंगलेला माणूस, थोडा जरा श्रीमंत होता. 100 एकर जमीन, गुळाचं प्रोडक्शन होतं. बायको वारकरी होती. बायकोने सांगितलं आळंदीला जा ना दर्शनाला. तर गेला, तर दारूच्या बाटल्या इकडूनच सोबत नेल्या, दारूच्या सांभाळायला पण इकडूनच माणूस नेला. आमच्या जोग महाराजांच्या चरित्रात दृष्टांत. दर्शन केलं आणि पायरीवर बसला. जोग महाराज नेमके पुण्याहून आले होते, जोग महाराज पुण्याहून आले होते. आणि सगळे लोक जोग महाराजांच्या दर्शनाला पळत होते. हा बसला होता, तोंडात पान होतं, पान. आणि याने विचारलं कोण माणूस आहे. तर लोकांनी सांगितलं तूच विचार. त्याला वाटलं सगळे लोक पाया पडतात, हा म्हणजे हा सुद्धा आपल्यासारखा कोणतरी मोठा माणूस असला पाहिजे, आपली ओळख पाहिजे. उठले गेले पाया पडले. महाराज माझं नाव मारुती, मला कळलं तुमचं नाव जोग महाराज आहे, पण तुमचा व्यवसाय काय ते कळलं नाही महाराज. तर माझं नाव मारुती, मला सावकार म्हणतात लोक, मी नारायणगावचा आहे महाराज, जुन्नरचा आहे मी महाराज, तुमचं नाव काय. महाराजांनी विचारलं हा माणूस कोण आहे तुझ्यासोबत. ते म्हटले आपल्या दारूच्या बाटल्या सांभाळायला असतो महाराज. हा माणूस कोण आहे. म्हटलं हा पान तयार करून द्यायला असं. त्यांना कळालं महाराजांना हा माणूस काय. वारीमध्ये एकाच्या वळकटीवर पाय पडला, तसं कुडकुड कुडकुड वाजलं. तर म्हटलं काय आहे. तर मला म्हणे गायछाप आहे. म्हणलं एवढ्या का आणल्या. म्हणले तिकडे मिळत नाही सोलापूर, इकडूनच सोय केली. तर महाराजांना कळलं हा दारूच्या बाटल्या एवढ्या लांब आणत असेल तर हा माणूस काय असेल. महाराजांनी त्याला एकाच वाक्यात सांगितलं होतं, तुला मरायचं याची आठवण नाही वाटत. बदलला महाराज, तेवढ्या वाक्याने बदलला. फक्त सोबत पैसे ठेवले, अख्खा लवाजमा घरी पाठवला. 10 वर्ष आळंदीमध्ये ज्ञानेश्वरीची पारायण केली, पैसे खर्च झाले नाही, तसेच राहिले. कारण इंद्रायणीचं पाणी प्यायचं स्वच्छ पाणी होतं. 1915 साल, 110 वर्ष झाली. शेणाने सारवलेली जमीन मंदिराची, तिथं झोपायचा. अजान वृक्षाखाली पारायण केलं. महाराज म्हटले होते 108 पारायण कर, त्यांनी 1008 पारायण केले. जोग महाराज म्हटले होते 108 त्यांनी 1008 पारायण केले. आणि झालं असं की तो जेव्हा आजारी पडला, महाराज त्याला भेटायला आले. महाराजांनी त्याला मांडी दिली आणि महाराजांनी विचारलं होतं तुला काय पाहिजे, काय पाहिजे तुला, असं विचारलं होतं. तर त्यांनी सांगितलं होतं मला काहीच नको, तुमची मांडी मिळाली, फक्त तुम्ही आळंदीमध्ये संस्था स्थापन करताय ना, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, तुमच्या संस्थेला हे मी पैसे ठेवले होते खर्च लागेल म्हणून, खर्चच झाले नाही, ही माझी तुमच्या संस्थेला देणगी. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे ते पहिले देणगीदार आहे, मारुती ठोंबरे सावकार जुन्नरकर, पहिले देणगीदार आहेत. दंताळेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आपण सर्व पूर्वी बांधव, माता भगिनी, हे महाराष्ट्रातील थोर दिग्गज कलाकार मंडळी, श्री अभिनव गंधर्व तुकारामजी आरोटे यांना, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री रविदासजी महाराज जगदाळे,
कोपरगावकर खरं दहीवाडीकर आमच्या तालुक्याच्यातले राहायला कोपरगावला आहेत पण आपल्या सिन्नर तालुक्याचं ते भूषण आहे, सन्मान आहे, तो अस्मिता आपली ती ओळख आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आपली ओळख, आदरणीय हरिभक्तीपरायण आपला स्वाभिमान श्री मृदुंगाचार्य मृदुंगमणी आमचे मित्र जीवलक आपले छोटे बंधू श्री किरणजी महाराज गोसावी या निमित्ताने हजर आहेत. सगळी महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, काकडा हरिपाठाच्या सेवा करणारी आपण सगळी मंडळी, दातली भजनी मंडळ, शहापूर भजनी मंडळ, आमचं प्रवीण या निमित्ताने उपस्थित आहे. आमचे दौलतराव असतील, आमचे संदीप सर सोनवणे असतील, आमचे वामनराव दत्तूभाऊ आंधळे या निमित्ताने उपस्थित झाले. तुम्ही सगळी खूप महाराज खूप धन्यवाद. एक सत्कार करू, एकच मिनिट. टाळ्या वाजवा. आमचे कीर्तांगलीकर या निमित्ताने पंडित भाऊ चव्हाण के आवर्जून हजर झाले. आमची फरदापूरकर मंडळी या निमित्ताने माझ्या प्रेमापोटी हजर झाले. परिवार आहे का सोबत? क्या बात आहे. वहिनी या ना एक मिनिट, दोघे आहेत का सोबत? या ना एक मिनिट या. सर सत्कार कर वहिनींचा. या एकच मिनिट या. वा. उपसरपंच बाई जगदाळेताईंचा सत्कार करतील. लॉक आहे बाळा कृष्णा, त्याला लॉक आहे ना, लॉक आहे ते उघडायचं. लॉक. 2 सूचना आहेत, 1 मिनिट फक्त घेतो मी, थांबतो. 30 मे ते 6 जून या काळामध्ये पंढरपूरला अधिक मासाच्या निमित्ताने उत्सव आहे, सप्ताह आहे. यंदा अधिक महिना आहे. 30 मे ते 6 जून या काळामध्ये पंढरपूरला सप्ताह आहे. देहूकरवाडा या ठिकाणी तो सप्ताह आहे. देहूकरवाडा म्हणजे असं ठिकाण आहे की पुढून 1 मिनिट चाललं का पांडुरंगाचं मंदिर येतं आणि मागच्या दरवाज्याने उतरलं का चंद्रभागा येते 1 मिनिटामध्ये. अशा ठिकाणी उत्सव 1000 लोकांना पारायणाची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही सगळे या, राहण्याची व्यवस्था आहे, तुम्ही सगळे या. तुमचं तन मन धन आम्हाला या उत्सवासाठी गरजेचं आहे. संपर्क करा, किरण महाराजांकडे करा. भाबड सर आहेत, आमचा अनिल आव्हाड आमचा मित्र, कोणाकडेही माझा नंबर नसेल तर कोणाकडूनही नाहीच झाला संपर्क तरी डायरेक्ट या, पण या पारायण करा. ज्ञानेश्वरी आणू नका, ज्ञानेश्वरीची सोय तिथं केलेली आहे. 5 तारखेला भव्य शोभायात्रा आहे. 6 तारखेला आदरणीय रामभाऊ बाबा राऊत यांचं काल्याचं कीर्तन आहे, सेवेची उत्सवाची सांगता आहे. अधिक महिना आहे, पंढरपुरात राहणं होईल. योगेश महाराज येतीलच परवा दिवशी, योगेश महाराज आव्हाड त्या अधिक आपल्याला सांगतीलच. या, सेवा करा, अन्नदान करा आणि त्या उत्सवामध्ये अधिक मासामध्ये पुण्य भागाचे सहभागी व्हा. हे मी पुस्तक लिहिलं, याच्यामध्ये 15 संतांचे चरित्र आहे. 200 रुपये त्याची किंमत आहे. याच्यामध्ये 10 रुपये तुमचे माझ्याकडे येतात, 190 त्याची छपाईची किंमत आहे. ते 10 रुपये माझ्या आश्रमाला मी लावतो. याचा पैसा माझ्या प्रपंचासाठी खर्च होत नाही. 200 रुपये त्याची किंमत आहे. सगळ्यांनी न्या. ज्याच्याकडे सुट्टे पैसे नसतील, पैसे आणले नसतील, शेवटच्या पानावर QR कोड आहे. फोनपे करा, गुगल पे करा, GPay करा, भारत पे करा फक्त आठवणीने करा तेवढा. आणि ग्रंथ सगळ्यांनी न्या अशी मी विनंती करतो. त्याच्यामध्ये चोखा महाराजांचं चरित्र आहे, त्याच्यामध्ये जनाबाईंचं चरित्र आहे. छान पुस्तक आहे, सगळ्यांनी न्या. उत्सवाला सगळ्यांनी या. 30 मे ते 6 जून. सगळ्यांना जय हरी करतो, थांबतो. विठ्ठल जय जय.